नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? माझ्या फर्स्ट मनी ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आज आम्ही आमच्या मामाच्या गावाला निघालेलो आहोत. मला मामाच्या गावाला जाताना सतत एक गाणं आठवतं, पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया. झुकझुक गाडी, झुकझुक गाडी नाहीये माझी, पण आम्ही मामाच्या गावाला निघालो आहोत. मी, माझा मुलगा, माझी बहीण आणि तिची मुलगी, असे 4 जण आम्ही मामाच्या गावाला निघालो आहोत आणि खूप मजा करणार आहोत. 1 तासाभराने आम्ही मामाच्या गावाला पोहोचलो. तिथे गेल्यानंतर आमच्या मामी साहेबांनी चपात्या लाटून दिल्या आणि मी ती चपात्या चुलीवरती भाजून घेतल्या. खूप छान स्वयंपाक चुलीवरचा लागतो. अचानक आम्ही गेलो सरप्राईज देण्यासाठी, पण त्यांनी तेवढ्या अर्ध्या तासात स्वयंपाक केला. चपात्या झाले की आम्ही जेवायला घेतलं. इथे माझी बहीण, मामी, मामीची मुलगी खूप छान बेत केला होता. अंड्याचं कालवण, चपात्या, खूप साऱ्या भाज्या होत्या. एवढं जेवायला घातलं की पोट गच्च झालं होतं. आता ते पचवण्यासाठी आम्ही आलं काढायला गेलो. ऊन खूप होतं, पण त्या आल्याचं लोणचं मला घालायचं होतं, म्हणून मी जोशानं आलं उकरून उकरून काढले आणि हे पाटी भरून आलं ते काढलं. एवढंच नाही, भरपूर आलं अजून आम्ही काढलं होतं. आता आम्ही आलं काढून झालेलं आहे. आता चलो, आम्ही पुन्हा आपल्या घराकडं निघालेलो आहोत. हे आहे मामाचा खूप मोठा हौद. इथं जनावरं पाणी पितात. तिथं येऊन आम्ही आलं 2-3 वेळा खळखळ पाण्याने धुवून घेतलं. ही सगळी मंडळी, मामी मुलींची मुलं, हे आलेले इथं बसलेले पाहुणे आहेत. माझी बहीण आहे. हाय सगळ्यांना. तिकडं आमच्या मामी साहेब आहेत, नको म्हणत होत्या व्हिडिओमध्ये घ्यायला. म्हटलं हाय करा. हाय केलेला आहे त्यांनी. खूप सारी हिरवी झाडं आहेत तिथं. आजूबाजूचा परिसर इतका हिरवा गार आहे ना, की आम्ही घरापेक्षा अंगणातच आम्हाला खूप गारवा वाटला. एवढं ऊन असताना सुद्धा इतकं छान गार वारं सुटलं होतं. आजूबाजूला शेती आहे, ते शेतात राहायला असल्यामुळं आजूबाजूला झाडी खूप आहे, शेती आहे, त्याच्यामुळं खूप गार वाटलं आम्हाला. म्हणतात ना, माणूस पैशाने नाही तर मनाने श्रीमंत असावा. ही श्रीमंती ह्यांच्या जवळ आहे. हे आमच्या मामीच्या घरात मांजर खूप छान होतं. मी त्याला बराच वेळ मांडीवर घेऊन खेळले. खूप क्यूट आहे ना, किती सुंदर दिसते. हे आमच्या मामासाहेबांच्या गायींचा गोटा. इथे मी गेले तर ही मुलं केळं खाऊन ना साली त्या गायींना चारत होती. मी पुढे जात होते तर मला म्हटले जाऊ नका, त्या गायी डुचालत्यात. आता मला डुचालत्यात म्हणजे कळलंच नाही. नंतर त्यांनी सांगितले डुचालत्यात म्हणजे मारतात. मी खूप हसले त्यांचं बोलणं ऐकून. ह्यांच्या इथे गायीच नाही तर भरपूर जनावर आहेत. शेळी, हे कुत्री आणि हे कोंबड्या. आम्ही जेवण झाल्यानंतर राहिलेला कांदा ह्या कोंबड्यांना घातला तर ह्या कांदा सुद्धा चवीनं खात होत्या. खूप सारी जनावरं आहेत. आता ही मामी बहिणींची मुलं असली भारी खेळ खेळत होती ना, तर एकमेकांना तुझ्या बापाने केलं काय, मुस्काड फोडी. अजून पोट दुखलं. संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी यायला निघालो तर आमच्या मामींनी पिशवी भरून नाही तर पोतं भरून खूप काय काय दिलं. खरंच श्रीमंती मनात असते, पैशात नाही.